आहे आणि समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं चिन्ह जर त्या उमेदवाराला जर माहिती नाही आणि जर त्या रिफ्रिजरेटरला जर हे सुशिक्षित सुसंस्कृत खासदार जर चिनपाड म्हणत असतील तर ह्याच्यापेक्षा चिपळूण वासियांना सुसंस्कृतपणा अजून वेगळा कोणाचा आणि कोण सुसंस्कृत आणि कोण शिकते तर ते त्याच्यातून चिपळूणची जनता सुज्ञ असल्यामुळे त्याचा अभ्यास करते. समोरचा माणूस शांत आहे त्याला बोलायला करायचं हा निव्वळ हेतू आहे यांचा आणि तो हेतू ह्यांचा कदापि साध्य होणार नाही ह्या वेळेस तरी. कोणाची तुलना कोणी करायची त्या सभेमध्ये एका नगरसेवकाबरोबर माजी खासदारांची तुलना केली म्हणजे त्याच्यासोबत आपल्याही पदाचा त्यांनी अवमान केलाय की ह्या आमच्या नगरसेवकाची ही आहे ती या उमेदवाराची नाही. माजी खासदार ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं मागच्या टायमाला त्या लोकांचाही तो अपमान आहे ना, त्या पदाचा अपमान आहे ना. आज पार्लमेंटला जातो माणूस, आज 5 ते 6 लाख लोक मतदान करतात, त्या मतदारांचा तो अपमान आहे. आणि ह्यासाठी मी आज तुमच्या माध्यमातून चिपळूणच्या जनतेला मी आव्हान करतो की सुशिक्षित सुसंस्कृत कोण हा ह्याच्यातून आपण योग्य तो निवाडा कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. आता राहिला विषय इथला त्यांच्या सरकारचा. इथे आपल्या कोकणाचाच विषय आपण घेऊया. आपण काय मोठे नेते नव्हे, पण पालकमंत्र्याने त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग, गृहराज्यमंत्र्याने त्यांचा अधिकाराचा दुरुपयोग कसा केला हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो माहिती करून देण्यासाठी मी आज तुमच्याकडे इथे. आता लोट्यातली परवा आपली केस झाली. लोट्यातली केस झाल्यानंतर तिथे जे गरीब म्हणजे लहान कार्यकर्ते, कुठलाही मोठा कार्यकर्ता पोलिसांनी पकडलेला नाहीये. एक 2 नंबरचीच फळी आहे सगळी त्या कार्यकर्त्यांना. आज तुम्हाला एक उदाहरण सांगतो, पुराव्यानिशी सांगतो. स्वतः जिल्हा प्रमुख सचिन कदम शिवसेनेचे यांचं त्याच्यात नाव असताना सुद्धा ह्या गृहमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी सांगितल्याशिवाय त्याच्यातून नाव ते वगळलेलं नाहीये. आज त्या दौऱ्यामध्ये सगळीकडे मुख्यमंत्र्यांकडे जात आहेत, त्यांच्या नेत्यांच्याकडे जात आहेत, मी ह्याला सोडवतो त्याला सोडवतो. आज ती मंडळी आज महिना आतमध्ये आहे काय, आणि हे मात्र व्यासपीठावर सभा गाजवत आहेत पक्षाच्या काय. आज 38व्या नंबरवरती यादीमध्ये आरोपी 38वा नंबर सचिन कदमांचा आहे. का त्याला पोलिसांनी एसपी म्हणतात मी कार्यक्षम, डीवायएसपी म्हणतात मी कार्यक्षम, गुरवसाहेब नव्हे डीवायएसपी वरचे वेगळे आहेत. तर आज ती केस का तुम्ही हे आरोपी तुम्हाला मिळत नाहीत का, म्हणजे सरकारचा कुठेतरी तुम्ही दुरुपयोग करता हे सिद्ध झालं बरोबर. मग हे सरकार फक्त तुमच्या नेत्यांसाठीच आहे का, गरीब जनतेसाठी नाही का. कायदा दुसरा विषय की त्याला त्वरित ही कारवाई व्हावी. जर ही कारवाई झाली नाही तर आचारसंहिता वगैरे आम्ही न बाळगता आम्ही प्रांत ऑफिसला किंवा एसपी ऑफिसला उपोषणाला बसणार. दुसरा विषय आमदारांचा. आमदार आज इकडे भूमिपूजन करतात. अहो एका दिवसात 72 नारळ कुठे फुटलेत का, मला एक सांगा. त्यांनी एकही पत्र त्यांनी दाखवावं तिथलं 72 पत्र दाखवावी त्यांनी मंजुरीची. अहो आचारसंहिता लागायच्या आधी हे नारळ फोडायचे कार्यक्रम ह्यांचे वर्षानुवर्ष आज 10 वर्ष आम्ही बघतोय काय. आणि मग क्रेडिटवरती कामं करायची, एखादं काम तिथली वाडी आपल्याकडे येते तर त्याचा नारळ फोडलेला आहे ते काम करायचं, त्याची मंजुरी नसते काय नसते. अशी बरीचशी उदाहरणं आहेत.
जिल्हा परिषदला तेच, आमदारकीच्या तेच, खासदारकीला तेच. हे जे शासन आहे ना, ह्याचा हा दुरुपयोग करून घेतात त्यांच्या सत्तेचा. त्याचा कुठेतरी अधिकाऱ्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे. जे भूमिपूजन झाले, बरीचशी उदाहरणं आहेत अशी आमच्याकडे. आज पेढे जिल्हा परिषद गटाचं उदाहरण घ्यायचं झालं तर 70 ते 72 नारळ फुटले. बरं, तिथे एका ठिकाणी ह्यांनी बसायचं, ए बाबा तू जा रे तिकडचा नारळ फोड, ए तू तिकडचा नारळ फोड, ए विभाग प्रमुख तू तिकडचा नारळ फोड. आता नारळ फोडण्याला काहीतरी किंमत आहे की नाही? आज आमदार तिथे असताना जर तुम्ही एका जागेवर बसताय आणि नारळ फोडताय, ही फक्त मताची बेगमी करण्यासाठीच ना लोकांना दिशाभूल करायची. आणि हे असं सारासार आता हे चालणार नाही आणि ह्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे आमची स्ट्रॅटेजी आम्ही ठरवलेली आहे. जरी तुम्हाला आमचा पक्ष आता इथे शांत दिसला असेल काय, तरी आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि थोड्याच दिवसात तुम्हाला एक कळेल की असे सुरुंग लावू की बरीचशी लोक शिवसेनेची राजीनामा देऊन आमच्या पक्षात पक्ष प्रवेश करतील. एक 2-4 दिवसातच तुम्हाला ती चालू करणार आम्ही.